नमस्कार, मी पौर्णिमा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. किती सुंदर रांगोळी वाटते बघा. घर किती प्रसन्न लख्ख होऊन झालेलं घर आज आहे. जणू काय आज उत्सवच आहे. चला महालक्ष्मीसाठी भोग करूया. आजचा भोग असणार आहे शेवयाची खीर. शेवयाची खीर सगळ्यांनाच येते, पण म्हणावं माझ्या पद्धतीने कशी वाटते तुम्हाला नक्की बघा. लागणार साहित्य शेवया, गूळ, अख्खे अख्खे ड्रायफ्रूटची पावडर घरात केलेलीच आहे मी. हे काजू, बदाम, इलायची, बडीशोप आणि माझं आजचं हत्यार असणारे वरवटा. पहा, मी सांगितल्याप्रमाणे मिक्सरचा वापर खूप कमी करते, शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करते. बघा, एका साईडला कढई तापत ठेवली, त्यामध्ये मी आता अख्ख्या इलायची 4-5 अख्ख्या इलायची आणि 1 चम्मचभर असेल बडीशोप ती ॲड करते. परतून घेते, रोस्ट करून घेते, कारण की वाटण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाईल ती. खरपूस जर भाजली की वाटण्याला खूप सोपी जाते. तुम्ही बघू शकता. आता आपण काढून घेतलेले बडीशोप इलायची बघा. आता त्याच वरवट्यामध्ये थोडी साखर घेतलेली मी, साधारण 1 चम्मचचा, कारण की इलायची आणि बडीशोप रगडण्यासाठी आपल्याला त्याचा मदत होईल. साखरेमुळे इझी रगडलं जाईल आणि इझी पावडर होईल त्याची. बघू शकता किती छान मस्तपैकी वगैरे रगडते की नाही, झाली की नाही मस्त पावडर. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप ॲड करून त्यात सगळे ड्रायफ्रूट भाजून घेऊया किंवा तळून घेऊया. टणक मनुका फुगला की पटकन काढून घ्यायचा, नाहीतर लगेच करपण्याची शक्यता असते. म्हणून पटपट तुपात पटपट सगळं होतं बघा, एक झटकेपट होते की नाही. आणि रेसिपी खूप हेल्दी आहे. आपल्या घरात कोणी शुगर डायबिटीस पेशंट असेल किंवा कोणी वयोवृद्ध असतील, त्यांना ही खीर खूप छान आहे, हेल्दी आहे, मुलांसाठी पण आहे. शक्यतो साखरेचं प्रमाण कमी करावं. आजच्या ह्या लाईफस्टाईलमुळं बऱ्याच ठिकाणी ऐकण्यात येतं शुगर वगैरे असं, तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. हेल्दी आहे, पटकन होणार आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे आज आपल्या महालक्ष्मीला पण खूप सुंदर भोग असं होणार आहे. बघा, ड्रायफ्रूट आबोडधोबड बारीक चिरून घेतले, तेही तुपामध्ये रोस्ट करून घेते व्यवस्थित. बघू शकता, इथून आपला इलायची आणि बडीशोपचं पेस्ट म्हणजे पावडर झालेली आहे बघा. चला, आता मग हे पण ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया. बघू शकता आहे की नाही झाली छान. कशाला लागतो तो मिक्सरचं भांडं धुवा काढा परत. वरवटा आहे म्हणजे झालं काम. बघा, आपण वाचवली की नाही वीज, थोडी तरी वीज वाचवली की नाही बघा बरं. चला, मग आता त्याच कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपण शेवया रोस्ट करून घेणार आहोत. ह्या शेवया कुठेही तुम्हाला ग्रोसरी शॉपमध्ये मिळून जातील. छान त्या परतून घेऊया. ऑलरेडी त्या रोस्टेड असतात, पण तुपाचा फ्लेवर द्यावा लागावा म्हणून शेवयांना आपण ते रोस्ट करून घेतोय. बघा, गॅस फ्लेम लगेच बंद करायचे. इथे मी विसरले होते, पण तुम्ही पटकन गॅस फ्लेम बंद करण्यात ते शेवया खाली करपू शकतात. ओके, आता आपण ह्या शेवया काढून घेऊया. पाहू शकता, शेवया काढून घेतलेले आहेत आपण. पाहिलेत की नाही, मी गॅस शेवटी बंद केला. अशी गफलत होती माझी. खूप धावपळ झाली आज, बराच वेळ बरीच कामं होती, म्हणून म्हटलं आज झटपट होणारी काहीतरी रेसिपी दाखवूया. तर आज आपण शेवयाची खीर दाखवूया. सगळ्यांच्या घरी सगळ्यांना येते, पण म्हटलं माझ्या पद्धतीने एक बघूया, काही थोडासा डिफरन्स वाटतो का तुम्हाला. त्याच कढईमध्ये मी गूळ ॲड केलेलं आहे. थंड कढई आहे, म्हणजे त्यात थोडंसं तूप शिल्लक होतं आणि आजूबाजूला शेवया लागलेल्या होत्या. म्हटलं ते वाया घालण्यापेक्षा त्यात गूळ टाकून हलवून परतून घेऊया, म्हणजे गुळाला सगळं चिपकून येणार ते शेवया वगैरे. चला, एका साईडला पातेला तापत ठेवलं आहे. पातेल्यामध्ये आता थोडं 1 चम्मच तूप ॲड करूया. पातेलं तापल्यानंतर मग आपल्याला जे भाजलेले सगळे आहेत ड्रायफ्रूट शेवया सगळे ॲड करून घेऊया, त्यात टाकूया. गॅसची फ्लेम खूप स्लो करायची, आपल्याला फास्ट करायचं, कारण तूप पटकन तापतं आणि ते पटकन असं म्हणजे करपून जातं असं. बघा, लगेच त्यात दूध मी ॲड करते आहे. साधारण अर्धा लिटर दूध ॲड करते. आम्ही तिघेच आहोत, पण एक शिल्लक 4 ते 5 जणांची खीर होईल अशी खीर करणार आहे मी आज. बघा,
छान लगेच जास्त तिला ढवळाढवळ करायची नाही. खिरीसोबत जास्त पंगा घ्यायचा नाही. थंड हाताने निवांत त्या खिरीला हे बघायचं असतं. बघा मी आपली ह्याची इलायची आणि बडीशेपचं पावडर पण मिक्स केले. कढईमध्ये जो गूळ ठेवला होता की नाही आपण, थोडा चिपकला खरं, कारण कढई जरा गरम होती. पण ओके, ती निघून जाते. म्हणजे आपण काढलं तसं इझिली निघते सगळं. गूळ ॲड करायचं आहे आणि एकदाच तो गूळ फक्त हलवून घ्यायचा व्यवस्थित. पाहू शकता किती सुंदर दिसते आपली खीर. मस्त टेस्टी आहे. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा असं करायची इच्छा नाही. मग त्यात साखरेचं काहीच यूज करत नाही आपण, सगळं हेल्दी यूज करते. मग त्यामुळे आपण ही खाण्यात काही हरकत नाही. कुठली कॅलरी वाढत नाही, काही नाही. खूप हेल्दी आहे. आता आहे हे ड्रायफ्रूटचं पावडर. बघा हे पण मी ॲड केलेलं आहे. छान अजून मस्त छान खमंग असं घरात सुटलेलं आहे. जणू काय आज घरात म्हणजे आज कुठला इव्हेंट आहे असं झालेलं आहे. देवीच्या पूजेमुळे घर खूप प्रसन्न झालेलं आहे. चला तर मग झालं, एकच उकळी काढायची, गॅस बंद करायचा आहे. आता आपण हा देवीला नैवेद्य दाखवूया खिरीचा. बघा, श्री महालक्ष्मी माता की जय. चला, आज खिरीचा नैवेद्य दाखवला. आपली पूजा कशी वाटली मला कमेंट करून सांगा. महालक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू दे. स्वामी तुमच्या अखंड सोबत असू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजची